बाबा कदम यांची कादंबरी चिनार. चिनार बाबा कदम यांची कादंबरी. प्रकरण 6. सेंट्रल बस स्टँडपासून उत्तरेकडे जो रस्ता जातो तो जुन्या श्रीनगरच्या जामा मस्जिदवरून हजरतबाल आणि काश्मीर युनिव्हर्सिटीकडे. या भागातली लोकवस्ती अत्यंत दाट अन सॅनिटेशनची व्यवस्था शून्य असा प्रकार आहे. याच भागात एका बोळात दयाश्री भाट चालवत असलेला द हिमालय वूल वर्क्स हा शाली विणण्याचा अन स्वेटरचा कारखाना होता. पत्ता विचारत विचारत प्रवीण शेवटी एकदाचा या फॅक्टरीच्या दाराशी येऊन पोचला. फॅक्टरी सकाळी 10 वाजता उघडत असे. त्या दाराशी उभं राहून त्यानं क्षणभर विचार केला. थोडा वेळ भटकून परत 10च्या सुमाराला यावे की काय, पण श्रीनगर शहराची फारशी माहिती नसल्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता होती. हातातल्या घड्याळाकडे त्यानं पाहिलं. नुकतेच 8:30 वाजले होते. हातात वळकटी आणि बॅग घेऊन त्या दाराशी उभा असताना एक 23-24 वर्षाचा गोरापान नाकेला तरुण शेजारच्या इमारतीतून बाहेर आला. त्याचं प्रवीणकडे लक्ष जाताच त्यानं थांबून विचारलं, आपल्याला कोण पाहिजे? दयाश्री भाट. दीदी, त्या 10 वाजता खाली येतील. आपण त्यांचे भाऊ का? हो, मी दुकानाला चाललो आहे. लॅम्बर्ट लेनमध्ये आपलं दुकान आहे ना? हो. आपणाला कसं समजलं? त्याला उत्तर न देता प्रवीण हसला आणि म्हणाला, ते नंतर समजेल. प्रथम मला आपल्या दीदींना भेटायचं आहे. ठीक आहे, मी दीदींना विचारून येतो. असं म्हणून तो उतरला. त्याच जिन्याने परत वर गेला. ते घर जुनंच पण 3 मजली होतं. प्रवीण उभ्या उभ्या त्या घराकडे पाहत असताना 3ऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून कोणीतरी डोकावलं. आजपर्यंत कधीही न पाहिलेला हा तरुण आपली चौकशी करीत इतक्या सकाळी इथं का आला आहे हे काही केल्या दयाश्रीला समजेना. परत 1-2 मिनिटांत तो तरुण खाली आला आणि म्हणाला, आपलं नाव आणि आपलं काय काम आहे हे एका चिठ्ठीवर लिहून द्या. प्रवीणजवळ कागद पेन काहीच नव्हतं. त्या तरुणानं ते पाहिलं आणि तो म्हणाला, वरती या, मी कागद आणि पेन देतो. बड्या बड्या ऑफिसर्सना भेटायला गेल्यानंतर आपलं नाव व कामाचं स्वरूप लिहिलेल्या चिठ्ठ्या अगोदर आत देण्याची प्रथा असते हे प्रवीणला ठाऊक होतं. पण इथेही दयाश्री भाट तशी पद्धत अवलंबित असल्याचं पाहून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. त्या तरुणाच्या मागोमाग प्रवीण आपलं सामान घेऊन वर आला. दगडी जिन्यावरून वर चढताना आपण एखाद्या ऐतिहासिक इमारतीत जात असल्याचा भास होऊ लागला. 2 जिने चढून तो 3ऱ्या मजल्यावर पोहोचला तेव्हा समोरच्या खोलीतलं वातावरण एकदम आधुनिक आणि प्रसन्न वाटलं. दाल सरोवराचं एक तैलचित्र दक्षिणेच्या भिंतीवर लटकावलेलं होतं. उत्तरेच्या भिंतीवर मंदिराचं एक चित्र होतं. भिंतींना फिकट निळा रंग दिलेला होता. खाली मॅटिंग पसरलेलं होतं आणि मॅटिंगवर 10x12चा काश्मीरी गालिचा अंथरलेला होता. गालिच्याच्या मध्यभागी एक अस्थिदंती वर काच असलेलं टिपॉय होतं. गालिच्याच्या भोवताली जुना सोफा सेट होता. त्यावर नवीन अभ्रे असलेल्या गाद्या घातल्या होत्या. एखाद्या नवाबाचं इथं वास्तव्य असावं असं त्या वातावरणावरून वाटलं होतं. तो तरुण आतून पेन आणि कागद घेऊन आता येईल, मग येईल अशी वाट पाहत तबल्यावर ठेका धरावा तसा सोफा सेटच्या हातावर प्रवीण बोटं चालवत बसला होता.
तो तरुण चहाचा कप घेऊन आला. गरम गरम वाफा येणारा तो चहाचा कप प्रवीणच्या हाती देत म्हणाला, चिठ्ठीची काही जरुरी नाही म्हणाल्या दीदी. आपण चहा घ्या, तोपर्यंत दीदी बाहेर येतील. चहाच्या कपाकडे पाहत प्रवीण त्या तरुणाला म्हणाला, आपण नाही घेत, मी आत्ताच नाश्ता घेतला आहे. चहाचा घोट घेता घेता प्रवीणनं विचारलं, आपलं शुभ नाम? नंदलाल. नंदलाल भाट. प्रवीणनं चहा संपविला आणि तो मोकळा कप उचलून टिपायवर ठेवण्यासाठी उठला. तोच नंदलालनं रीता कप आपल्याकडे घेतला आणि तो आत गेला. येताना आतून नक्षी असलेलं सुपारी पात्र घेऊन आला. प्रवीणनं छोट्या चमच्यानं चिमूटभर कुटलेली सुपारी तोंडात टाकली. त्याला त्या सुपारीत थोडेसे केशर मिसळले असल्याची जाणीव झाली. आपण परवानगी दिलीत तर मी दुकानाला जाईन. दीदी आता इतक्यात बाहेर येतील, नंदलाल म्हणाला. आपण जावं नंदलाल. नंदलाल प्रवीणला नमस्कार करून जिन्यावरून खाली उतरून गेला. प्रवीणनं आणखीन थोडीशी सुपारी घेऊन तोंडात टाकली आणि तो उठून पश्चिमेला जी खिडकी होती त्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. झेलम श्रीनगर शहराच्या ऐन मध्यातून वाहत होती. तिच्यावर घराच्या आकाराच्या छोट्या मोठ्या नावा तरंगत होत्या. शहरातल्या इमारतींवरचे पत्रे चकाकत होते. त्याही पलीकडे पश्चिमेला दक्षिण उत्तर असलेली एक प्रचंड पर्वतांची रांग बर्फमय झालेली दिसत होती. प्रवीणला श्रीनगरला येऊन 12-14 दिवस झाले होते, पण एकदाही त्याला बर्फाला स्पर्श करायला मिळाला नव्हता. मिळेल कसा? माची राहुटीत व्यवस्था करायची होती. काकाजींना काय हवं नको पाहायला लागत होतं. सुनीताच्या प्रेमळ सहवासात त्याला आपण दिल्ली सोडून इतक्या दूर का आलो याचे देखील भान राहिलं नव्हतं. काल मध्यरात्रीनंतर त्याने इंडियाना हाऊस बोटीत सर्वजण झोपी गेल्याचं पाहून हळूच तेथून पलायन केलं होतं. त्याला 2 कारणं घडली. एक म्हणजे तो कोण व कोठून आला हे काकाजींना आणि सुनीताला पेपरमधल्या जाहिरातीमधून कळलेलं होतं, आणि दुसरं असं की एखाद्या सधन माणसाच्या आधारावर जगणं त्याला पसंत नव्हतं. सुनीही त्याला समाजवादाचं फॅट डोक्यातून काढून टाकण्यासाठी वारंवार विनवित होती. कदाचित आपण त्या लोकांच्या सहवासात राहिलो तर ध्येयापासून पदच्युत होऊ असं वाटल्यानं त्यानं हळूच पलायन केलं होतं. नमस्ते जी. दयाश्रीच्या त्या आवाजानं त्यानं मागं वळून पाहिलं. 28-29 वर्षाची दयाश्री प्रत्यक्षात 20-22 वर्षांची वाटत होती. गुलाब आणि सोनचाफा या फुलांचे रंग एकत्रित केल्यानंतर जो रंग होईल तो तिच्या कांतीला होता. सरळ नाक, रेखीव भुवया, किंचित भुरी झाक असलेले लांबसडक केस असलेलं तिचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रसन्न होतं. बसा. प्रवीणला तिनं सोफा सेटकडे बोट दाखवून म्हटलं. थँक्स. दयाश्री प्रवीणसमोरच्या खुर्चीवर बसली अन तिनं अदबीनं विचारलं, कोठून आलात आपण? मी दिल्लीवरून आलो आहे, पण इथं श्रीनगरला येऊन 12-13 दिवस झाले. असं आपला काय बिझनेस? बिझनेस वगैरे काही नाही. मग काय सहज काश्मीर पाहायला आलात? तसंही नाही. दयाश्री बुचकळ्यात पडल्यासारखी करून म्हणाली. मग कोणत्या कारणानं येणं केलं? मिस भाट, मी सोशल वर्कर आहे. मजुरांच्या आणि कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी मला मजूर आणि कामगार यांची संघटना स्थापन करायची आहे. तुमच्या कारखान्यात एकूण किती कामगार आहेत? दयाश्रीनं आपल्याकडे आलेला हा अनाहूत पाहुणा सर्वसामान्य नसून कसल्या तरी वेडानं झपाटलेला आहे हे तात्काळ ओळखलं अन ती किंचित स्मित करून म्हणाली, आपलं शुभनाम? प्रवीण माथुर. अच्छा प्रवीणजी, माझ्याकडे जेमतेम 25 मजूर काम करतात.
गेली 5 वर्ष मी या माझ्या कारखान्याचं मॅनेजमेंट बघत आहे, परंतु एकदाही कोणी कामगारानं माझ्याविरुद्ध तक्रार केलेली नाही किंवा मला त्रास दिलेला नाही. प्रत्येक भांडवलदार मालक असंच समजत असतो. त्यांची दुःख, त्यांच्या यातना व्यक्त करण्याची संधी तुम्ही लोक त्यांना मिळू देत नाही. दयाश्री यावेळी मोठ्यानं हसली आणि म्हणाली, तसंही असेल कदाचित, पण आपण उतरलात कुठं? उतरलो होतो एका हाऊसबोटीवर, पण रात्री ती सोडली. सध्या कुठं उतरलात? कुठंच नाही. असं मिस्टर माथुर, आपली जर हरकत नसेल तर खाली दुसऱ्या मजल्यावर माझ्या गेस्ट रूममध्ये तुम्ही राहू शकता. आमचा वाडा तसा जुना आहे, पण सर्व सुखसोयी आहेत इथं. अरे रज्जाक, आलोजी. 22-24 वर्षाचा गोरा लाल रज्जाक अंगात गोधडीचा डगला घालून समोर येऊन उभा राहिला. या पाहुण्यांना खालची खोली दाखव. आपण चहा घेतला ना? हो घेतला. मग आपण थोडा आराम करा. मला फॅक्टरी उघडण्यापूर्वी थोडा पत्रव्यवहार पाहावा लागतो. काही ऑर्डर्स आलेल्या असतात, त्या दिवशी रवाना कराव्या लागतात. आपण आराम करा. तोपर्यंत रज्जाक यांना काय हवं नको ते बघ. मूळ मुद्द्याला बगल देऊन दयाश्रीनं प्रवीणला आराम करायला सांगितल्याचं पाहून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. खरं म्हणजे दयाश्रीनं त्याच्यावर उपकारच केले होते. इंडियाना हाऊसबोट सोडल्यानंतर उतरायचं कुठं हा प्रश्नच होता. हातात गळकुटी आणि बॅग घेऊन प्रवीण अनोख्या श्रीनगरात कुठं फिरणार होता? रज्जाकनं त्याला खालच्या खोलीत आणलं. याही खोलीत पश्चिमेकडे खिडकी होती, पण इथून जेहलम किंवा बर्फाचे पर्वत दिसत नव्हते. समोर दुसऱ्या घराची भिंत आड येत होती. रज्जाक, तुला काय पगार मिळतो रे? प्रवीणनं पॅन्ट बाजूला ठेवून लुंगी गुंडाळत विचारलं. पगार? कसला पगार? पगार म्हणजे तू या बाईंच्याकडे काम करतोस याबद्दल तुला मोबदला किती मिळतो? पैसे रे. रज्जाक गालावर चापट मारून घेतल्यासारखं करीत म्हणाला, मी पैसे घेत नाही जनाब. फुकट राबतोस? मी 2 वेळा इथं जेवतो, 4 वेळा चहा पितो. बाई मला वर्षातून 2 वेळा नवीन कपडे शिवतात. मग पगार कशाला हवा मला? अरे पण उद्या तुझं लग्न झालं, मुलं बाळं घरी आली की काय करशील? पहिलं लग्न होणार नंदलाल बाळाचं, मग माझं. चच, काय तुम्हा लोकांचं अज्ञान हे. अरे उद्या तुला बाईंनी नोकरीवरून काढून टाकलं तर तू खाणार काय? कल्पना कर. तसं होणारच नाही तर कल्पना कशाला करू? बरं, तुझं एक जाऊ दे. बाई कारखान्यातल्या मजुरांना तरी पगार वेळेवर देतात ना? हो का? नाही म्हणजे तुझ्या उदाहरणावरून वाटतं त्यांनाही तुझ्यासारखंच त्यांनी भारून टाकलेलं आहे की काय? जनाब, मी आणि कारखान्यातले मजूर आम्ही सर्वजण सुखी आहोत. आमची दीदींच्या विरुद्ध कसलीही तक्रार नसते. त्या आठवड्याच्या आठवड्याला कामगारांचा बिनचूक पगार चुकता करतात. प्रत्येक मजुराला किती पगार मिळतो? 18 वर्षांपर्यंत प्रत्येकाला 2 रुपये आणि 18 वर्षाच्या वर रोज 3 रुपये. असं, हीच माहिती मला हवी होती. 18 वर्षांच्या आणि 18 वर्षावरील सर्वांनाच रोज किमान 5 रुपये मिळायला हवेत. प्रवीण एकदम बोलून गेला. रज्जाक त्यावर विचित्र हसला आणि म्हणाला, जनाब, तुम्ही तेवढ्यासाठी इथं आलात? हो, तुम्हा गरीब लोकांनाही भांडवलदार मंडळी लुटतात. तुमच्या श्रमाचा योग्य असा मोबदला दिला जात नाही, म्हणून मला सर्व श्रमिकांची संघटना उभी करायची आहे. करा, पण आमच्या कारखान्यातले कामगार वगळून करा. का? आमच्या कारखान्यातले कामगार दीदींना देवीसारखे मानतात. तुमचं काहीसुद्धा ऐकणार नाहीत ते.
हीच भांडवलदारांची मक्खी असते. श्रमिकांना लुटतात ते लुटतात आणि वर त्यांच्यावर मेहरबानी केल्याचं नाटक करतात. रज्जाक म्हणाला, अगोदर आंघोळ करून घ्या, मग नाश्ता आणतो, त्यानंतर आपण बोलू. खोलीच्या बाहेर पडल्यावर रज्जाक तोंडावर हात धरून खी करीत हसत वरच्या मजल्यावर गेला. तिथे ड्रेसिंग टेबलासमोर उभं राहून दयाश्री केस विंचरत होती. रज्जाक तोंडावर हात धरून हसत आल्याचं तिनं आरशातून पाहिलं आणि लगेच मागं वळून विचारलं, रज्जाक, हसायला काय झालं रे? बाईजी, पाहुणा. एवढं बोलून तो पुन्हा तोंड दाबून धरून हसत सुटला. अरे काय झालं सांगशील का नाही? बाईजी, पाहुणा वेडा आहे. वेडा? काय बरळतोस तू? माझ्याशी तरी व्यवस्थित बोलला असेल, पण टाळक्याचा एक स्क्रू ढिला आहे नक्की. कशावरून ठरविलंस? आता तुम्हीच अनुभव घ्या. मला तरी तो काही शहाणा वाटत नाही. ज्या फांदीवर बसला आहे त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवायची भाषा करतो आहे. तुझं डोकं फिरलेलं दिसतं. अरे आपल्या घरी आलेल्या अतिथीला असं कमी लेखायचं नसतं. मल्लकाक आणि दुर्गाजी घरी येणाऱ्यांचा केवढा मान राखायचे माहीत नाही तुला? आहे, पण हा पाहुणा मान राखण्याच्या लायकीचा नाही. मी आंघोळीला पाणी घेऊन जातो. आंघोळ केल्यावर तरी शहाण्यासारखं बोलतो का पाहू. दयाश्रीने रज्जाकला जरी दटावलं असलं तरी तो कोणाविषयी कारण असल्याशिवाय असे अपशब्द उच्चारणार नाही याची दयाश्रीला खात्री होती. किचनमध्ये जाऊन तिने पाहुण्यासाठी नाश्ता बनवायला सांगितला आणि आलेली पत्र पाहण्यासाठी डोळ्यांवर चष्मा चढवला. रज्जाकनं प्रवीणला आंघोळ झाल्यानंतर नाश्त्यासाठी वर बोलावलं. किचनसमोरच 4 माणसं बसतील एवढं डायनिंग टेबल होतं. प्रवीण टेबलाजवळची खुर्ची ओढून घेऊन बसला. दयाश्री त्याच्यासमोर बसली. रज्जाकनं पाहुण्यासंबंधी आपले मत व्यक्त केल्यामुळे ती त्याचं सूक्ष्म नजरेनं अवलोकन करू लागली. नूरबी, नाश्ता घेऊन ये, दयाश्रीनं स्वयंपाकघराच्या रोखानं पाहत म्हटलं. एका 14-15 वर्षाच्या चुणचुणीत पोरीनं टेबलावर ऑमलेट आणि पराठा आणून ठेवला. आपल्याला सेपचं जाम चालतं का? घरी बनवलेलं आहे. हो, इकडे सेप खूप स्वस्त मिळत असतील नाही? पूर्वी 12 आणे रुपया किलो मिळायची. आता सर्व माल बाहेर पाठवला जातो ना, त्यामुळे दर थोडा वाढला आहे. नूरबीनं सफरचंदाचा जाम असलेली बरणी आणि चमचा आणून ठेवला. तेव्हा दयाश्री म्हणाली, या जामचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की यात साखर नाही. मग इतका गोड कसा? जाम लावलेला पराठा खाऊन त्यानं विचारलं. हा जाम कमळाच्या मधात बनवलेला आहे. आमच्यात मधाचा फार पूर्वीपासून व्यापार आहे. आतासुद्धा श्रीनगरमध्ये अगदी निर्भेळ मध हवा असेल तर आमच्याच दुकानात मिळतो. तुमच्या दुकानी काय काय विकायला ठेवता? जेंट्स लेडीज शर्ट्स, स्वेटर्स, शिवाय कशिदा काढलेल्या पश्मिना शाली, रग्स, बदाम, अक्रोड, पिस्ते आणि शुद्ध मध. दुकान आणि कारखाना दोन्ही चालवणं कसं काय जमतं तुम्हाला? दुकान नंदलाल बघतो, मी फॅक्टरी बघते. शिवाय मुलींना कलाकुसरीचं शिक्षण देण्याचा क्लास चालवते. आता 10 वाजले की मुली येतील. कोणाच्या मुली? इथल्या, श्रीनगरमधल्या. ते झालं हो, पण हिंदूंच्याच की? दयाश्री किंचित स्मित करून म्हणाली. मिस्टर माथुर, या इथे. सर्व धर्माच्या अन जातीच्या लोकांना माझे घर खुले असते. घरात पाहिलंत ना, कामाला नूरबी आणि रज्जाक आहेत. फॅक्टरीतल्या मजुरांपैकी बरेच मुसलमान आहेत. शिवणकाम शिकायला माझ्याकडे येणाऱ्या बहुसंख्य मुली मुस्लिम आहेत.
तेव्हा मी स्वतः तसा भेद मुळीच मानत नाही. पण हिंदू इथं मायनॉरिटीत आहेत ना? असणारच, असू दे, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मिस भाट, मी एक सोशल वर्कर आहे. मला इथल्या श्रमिकांची एक प्रबळ अशी संघटना उभी करायची आहे. दयाश्री क्षणभर विचारमग्न झाल्यासारखी दिसली आणि लगेच म्हणाली, अरे वा, फारच छान. आजपर्यंत इथं तसा कोणी प्रयत्न केलेला नाही. तुम्ही तो केलात तर नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. तुमच्या कारखान्यापासून सुरुवात करायची म्हणतो आहे मी. हिंदू असल्यानं जातीयवादाचा आरोप व्हायला नको म्हणून तुमच्या कारखान्यापासून सुरुवात करायचा विचार आहे. चहा थंड होतोय, दयाश्री शांतपणे म्हणाली. मी तुमच्या कारखान्यातल्या लोकांची संघटना उभी करणार म्हटल्यावर तुम्हाला ते आवडणार नाही, नाही का? दयाश्रीला आता मात्र हसू आवरणं कठीण झालं. तरीही ती चेहऱ्यावर गंभीर भाव आणून म्हणाली, तसं केलं तर आमचं भारी नुकसान होईल ना मिस्टर माथुर. म्हणून म्हणतो, तुम्ही माझा आज आदरसत्कार करता आहात, पण उद्या पस्तावाल. तशी वेळ येऊ नये अशी इच्छा आहे. चेहऱ्यावर गांभीर्य आणून दयाश्री म्हणाली. चेहऱ्यावर गांभीर्य आणून दयाश्री म्हणाली. 10चे टोले पडताच दयाश्री खाली आली. तिच्या मागोमाग प्रवीणही आला. शिवणकामाच्या क्लासमध्ये 15-20 मुली ओळीनं बसल्या होत्या. त्या दयाश्री येताच उठून उभ्या राहिल्या आणि त्या सगळ्या जणींनी तिला वाकून नमस्कार केला. दयाश्रीनं प्रत्येकीला घरून करून आणायला सांगितलेलं कशिद्याचं काम काळजीपूर्वक पाहिलं. जरूर त्या ठिकाणी सूचना केल्या. प्रवीणकडे वळून ती म्हणाली, मिस्टर माथुर, मी या मुलींना हे कशिदा काढायचं शिक्षण देते. त्याबद्दल एकही छदाम घेत नसते. या मुली शिकल्यानंतर या शिक्षणावर महिन्याकाठी 50 रुपये कमावतात. प्रवीणला आपण दयाश्रीबद्दल सुरुवातीला जो ग्रह केला होता त्याला धक्का बसल्याची जाणीव झाली. त्यानंतर दयाश्री त्याला फॅक्टरी दाखवायला घेऊन गेली. एका बाजूला लोकरीचे धागे ओळीने ठेवलेले होते, दुसरीकडे विणकाम सुरू होते. जवळजवळ 25 मजूर तिथे काम करीत होते. दयाश्री प्रत्येकाजवळ जाऊन त्याच्या कामाची पाहणी करीत होती आणि त्याचवेळी कामगारांच्या बायका मुलांची वास्तपुस्त करीत होती. ती जवळ येताच कामगार अत्यंत अदबीने तिला नमस्कार करीत. मालक आणि नोकर यांचं प्रवीणनं कल्पनेनं जे चित्र उभं केलं होतं त्याला तडे जाऊ लागले. दयाश्री केवळ आपल्याशी 2 शब्द बोलली. यातच कृतकृत्य मानणारे कामगार पाहून प्रवीणला आश्चर्य वाटू लागलं. कारखान्यातून फेरफटका मारत असताना दयाश्री त्याला काश्मीरी शालींचे प्रकार समजावून सांगित होती. प्युअर वूल आणि आर्टिफिशियल वूल यांमधला फरक सांगून झाल्यानंतर ती म्हणाली, मिस्टर माथुर, नोव्हेंबरपर्यंत आमची फॅक्टरी चालते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी बंद ठेवावी लागते. सारं श्रीनगर शहर या काळात बर्फमय होऊन जातं. कामगारांना घरातून बाहेर पडता येत नाही. या अंगावरच्या वुलनच्या डगल्यात कांगडी घेऊन बसावे लागते. कांगडी म्हणजे शेगडी. वेतानं गुंफलेली परडी असते. तीत छोटं मडकं असतं. त्यात अक्रोडच्या झाडाचे कोळसे घालतात. त्याची 3-4 तास धग राहते. अच्छा, मग हे लोक हिवाळ्यात आपला चरितार्थ कसा चालवतात? 8 महिन्यांतच 12 महिन्यांची कमाई करून ठेवावी लागते. शिवाय माझ्या कामगारांना गरज पडेल तेव्हा मी आर्थिक सहाय्य करत असते. कोणाला औषध पाण्यासाठी पैसे लागतात, कोणाच्या
मुलीचं लग्न अडून राहिलेलं असतं, तर कोणाच्या मुलाची शाळेची फी थकलेली असते. प्रवीणच्या डोळ्यातली श्रमिक संघटना डळमळू लागली. तो दयाश्रीकडे आदराने पाहू लागला आणि म्हणाला, हा कारखाना तुम्ही कसा काय चालवायला घेतलात? ती एक मोठी हिस्ट्री आहे मिस्टर माथुर. आपण थोड्या वेळानं वर जाऊ, मग सांगते. तोपर्यंत मी थोडा माल बाहेर पाठवायचा आहे, त्याच्या सूचना देऊन येते माझ्या डिस्पॅच कामगारांना. ओके, मी वरती थांबतो. प्रवीण माडीवर आला. त्यानं पश्चिमेकडे असलेल्या खिडकीतून बाहेर पाहिलं. दूर क्षितिजावर सकाळी बर्फाच्छादित दिसलेल्या डोंगरावरचं बर्फ झपाट्याने वितळत होतं. झेहलममधून प्रवाशांना घेऊन एक शिकारा उत्तरेकडे चालला होता. त्याचं प्रतिबिंब पाण्यात उमटलेलं होतं. बाजूला स्थिर असलेल्या तरंगत्या घरातली एक जाडशी बाई उन्हाला पाठ करून बसली होती. किनाऱ्यावर बदकांची पिलावळ चिखलात चोची बुडवून खाद्य शोधत क्वॅक क्वॅक करीत इकडे तिकडे फिरत होती. वर्षानुवर्ष या तरंगत्या घरात राहणाऱ्या लोकांचं प्रवीणला कौतुक वाटत होतं. या लोकांना सतत पाण्यात राहून कंटाळा कसा येत नसेल असा विचार त्याच्या मनात यायला आणि दयाश्रीवर यायला एकच गाठ पडली. मिस भाट, हे लोक जमिनीवर का नाही घरं बांधीत? त्यानं विचारलं. दयाश्री खिडकीजवळ येऊन म्हणाली, जमिनीवर घर बांधायला कमीत कमी 10,000 रुपये लागतात, तर हे तरंगते घर 3,500-4 हजारात होतं. शिवाय असा तरंगत्या घरांना नगरपालिकेला वार्षिक फाळा म्हणून अगदी नाममात्र पैसे द्यावे लागतात. जमिनीवरच्या घराला जास्त फाळा आकारला जातो. कमाल आहे या लोकांची. धंदा काय करतात हे लोक? बदकं पाळतात, अंडी विकतात, बदकांची मासेमारी करतात. काही जणांचे शिकारे आहेत, तर काही जण मजुरीची कामंही करतात. तसं पाहाल तर श्रीनगरचा नागरिक हा दरिद्रीच. कसा तरी 2 वेळचं अन्न मिळवतो झालं. म्हणूनच म्हणतो की या लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना संघटित करायची आवश्यकता आहे. प्रवीणच्या डोक्यातला समाजवाद पुन्हा झेहलममध्ये बुडून निघणाऱ्या बदकासारखा डोकं वर काढू लागला. दयाश्री हसून म्हणाली, मिस्टर माथुर, हे कधी सुधारायचे नाहीत. एकेकाच्या 2-2 बायका असतात, डझनावारी मुलं होतात. यांची आर्थिक स्थिती सुधारेल तरी कशी? यांच्या धर्मानं कुटुंब नियोजनाला विरोध केला आहे. हां, बरोबर बोललात. दारिद्र्याचं मूळ हे लोकसंख्या वाढीतच आहे. लोकसंख्येला आळा बसल्याशिवाय समाजवाद ही केवळ वल्गनाच ठरणार आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण मगाशी आपण म्हणालात मी फॅक्टरी चालवते, त्याचं काही कारण आहे? ते कोणतं? बसा, सांगते. माझे वडील मल्लकाक भाट हे या श्रीनगरमधले एक प्रतिष्ठित नागरिक समजले जात होते. आमच्या घराण्याचा पूर्वापार असा मधाचा व्यापार होता. काश्मीर खोऱ्यात मार्च-एप्रिलपासून ते अगदी जून-जुलैपर्यंत फुलांचा मोसम असतो. या मोसमात या खोऱ्यात फार मोठ्या प्रमाणावर मध गोळा केला जातो. अलीकडे साखरेचा पाक करून त्यात रंग आणि इसेन्स घालून शुद्ध मधाचे लेबल लावून विकले जाते. ते सोडा, पण आमचे वडील या धंद्यात फार हुशार होते. डोळे बंद करून हातावर मधाचा थेंब टाकला की ते जिभेने चव घेत आणि तो मध कोणत्या फुलाचा आहे ते चटकन सांगत. इथले पूर्वीचे नरेश हरिसिंगजी यांच्याकडे आमच्या पिताजींचं जाणं येणं असे. वयाच्या 62व्या वर्षी
वडील अचानक वारले. वडिलांच्या मागे आई दुर्गाजी 4च महिन्यात गेल्या. माझे वडील बंधू ताराचंद यांचं फार लहानपणी लग्न झालं होतं. ताराचंद नेहमी गरीब भांडत असे, म्हणून वडिलांनी ताराचंदला आणि त्याच्या बायकोला स्वतंत्र ठेवलं. वडील वारल्यानंतर ताराचंदनं वाटण्या करायचं ठरवलं. तेव्हा नंदलाल, मी आणि ताराचंद अशा आमच्या तिघांच्या 3 वाटण्या करण्याचं ठरलं. पण घराची विभागणी करणं अशक्य झालं. 3 सारखे भाग करता येण्यासारखे नव्हते. मग पंचांनी पर्याय काढला. मधाचा व्यापार गुडविलासह ताराचंदनं घ्यायचा. मी आणि नंदलालनं राहतं घर आणि 25,000 घ्यायचे. आम्ही त्यालाही कबूल झालो. पण नंदलाल त्यावेळी लहान होता. मलाच त्याची जबाबदारी स्वीकारावी लागली. मी ती स्वीकारली. बँकेकडून कर्ज घेतलं. जवळचे 25,000 घालून हा कारखाना काढला. शालीचा स्वेटर्स विणायची 4 मशीन्स घेतली. आमचं फार चांगलं चालू लागलं. पण ताराचंदनं पुन्हा वाद निर्माण केला की त्या 25,000तही आपले 8,000 आहेत म्हणून आमच्या कारखान्यातही आपला हिस्सा आहे असं म्हणू लागला. त्यानं कोर्टात केस केली. आम्ही लढलो, पण निकाल आमच्या विरुद्ध गेला. ताराचंदचा आमच्या कारखान्यात हिस्सा मान्य केला कोर्टानं. पण हे चुकीचं आहे, प्रवीण म्हणाला. असं तुम्हा आम्हाला वाटतं, न्यायालयाला वाटलं नाही ना? आज परिस्थिती काय आहे? आज ना, सांगते. ताराचंद प्रत्येक 1 तारखेला येतो आणि 1,000 रुपये घेऊन जातो. अगदी कारखाना बंद असतो तेव्हा देखील तो वसुलीला येतो. हा जुलूम आहे. आम्हाला यातून सुटकेचा मार्ग नाही मिस्टर माथुर. वडिलांच्या मागे ताराचंद हेच वडील समजून आम्ही त्याला महिन्याला 1,000 रुपये देत आलो आहोत. एखादा महिना स्लॅक जातो, धंदा होत नाही. मजुरांचे पगार खर्च वजा जाऊन जेमतेम 1,000-1,500 सुद्धा उरत नाहीत. पण 1 तारखेला ताराचंदचे 1,000 रुपये मात्र आम्हाला भागवावे लागतात. हे दुकान कुठलं? हे मी गेल्या 2 वर्षापूर्वी आणखीन थोडं कर्ज घेऊन नंदलालला काढून दिले. ते उत्तम चालतं आहे. आणखीन 3 वर्षांनी तेही कर्ज फिटून जाईल. मग मात्र आम्हाला थोडे चांगले दिवस येतील. सज्जन आणि सालस आईबापांच्या पोटी अशी स्वार्थी आणि क्रूर मुलं कशी काय जन्मतात कोणास ठाऊक. इतकं असूनही तुम्ही कामगारांशी असे सलोख्याचे संबंध ठेवता? प्रवीणनं विचारलं. मिस्टर माथुर, ताराचंदनं मला आणि नंदलालला या घरातून जबरदस्तीनं बाहेर घालवून द्यायचा गाठ रचला होता. पण हे कामगारांना जेव्हा समजलं तेव्हा ते संतप्त झाले. ताराचंदला मारायची तयारी केली काही जणांनी, पण मीच मध्ये पडले. म्हटलं, किती झालं तरी तो आणि आम्ही एकाच रक्ताचे. मिस भाट दयाश्री डोळे पुसत असल्याचं पाहून प्रवीणला म्हणाला. मिस भाट दयाश्री डोळे पुसत असल्याचं पाहून प्रवीण म्हणाला, आय एम सो सॉरी. मला तुमच्याविषयी काहीतरी निराळंच वाटलं होतं. तुमच्याजवळ लाखो रुपये असतील. तुम्ही कामगारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देत नसाल. पण चुकलं माझं. हा सर्व घराण्याचा डामडौल टिकविण्यासाठी मी माझी पराकाष्ठा करते आहे. पण कधीकधी असा वैताग येतो, हे सर्व सोडून कुठेतरी निघून जावंसं वाटतं. या नंदलालचं लग्न करून सगळं त्याच्या गळ्यात घातलं की मी मोकळं झाले. जाणार कुठे? दयाश्रीला काही उत्तर देता आले नाही. प्रकरण 6 येथे समाप्त. चिनार, बाबा कदम.
बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण 6 येथे समाप्त.